नमस्कार. आज आपण शिकणार आहोत एकदम सोपी आणि सुरेख टिपक्यांची रांगोळी. तुम्हाला दिसतच असेल ही रांगोळी किती सुंदर दिसते आणि ही टिपक्यांची आहे असे वाटतही नाही आणि काढायला खूप सोपी आहे. कलर भरल्यावर तर खूप छान दिसते. ही बघू शकता तुम्ही, कलर भरल्यावर तर खूप छान दिसते. तर ही रांगोळी खास नवशिक्यांसाठी आहे, जिची सुरुवात अगदी सोप्या पद्धतीने करता येते. पूर्वी कसे सर्वांनाच रांगोळी काढता येत होती, पण आता बहुतेकांना रांगोळी काढता येत नाही. म्हणूनच मी तुम्हाला आज सोप्या पद्धतीची टिपक्यांची रांगोळी शिकवणार आहे. तर ही टिपक्यांची रांगोळी आहे असे वाटत सुद्धा नाही. छान फुलांची रांगोळी ही दिसते. तर आपण लहान असताना सणवार आले की आई दारात रांगोळी काढायची. अजूनही सणाला म्हणजे दिवाळी, दसरा, संक्रांत अशा प्रत्येक सणाला ही रांगोळी काढली जाते. तर आता वेळ बदलला, रांगोळीही बदलली, पण मला असे वाटते की काही परंपरा जपायला हव्यात, जशा आहेत तशाच, कारण यात आपली संस्कृती आहे, आपलं घरपण आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला एक सोपी सुंदर अशी टिपक्यांची रांगोळी शिकवणार आहे, जी तुम्ही सणासुदीला अंगणात सहज काढू शकताल. ही रांगोळी तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली असेल तर तुम्ही अशा अजून रांगोळ्या शिकू इच्छित असाल तर मला नक्की कमेंट करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर ही रांगोळी कशी काढायची तर हे तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर आपण ही रांगोळी काढायला सुरुवात करूया. तर टिपके कसे काढायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण सुरुवातीला 7 टिपके असे काढून घ्यायचे. 7 टिपक्यांची ही रांगोळी आहे. तर हे बघा, मी मोजून घेतले 7. अगदी थोडं अंतरावर 7 टिपके काढून घ्यायचे आणि आता फक्त दोन्हीच्या मध्ये एक एक असा टिपका देऊन घ्यायचा. तर आपले आता हे 6 होतील. 7 नंतर 6 झाल्यानंतर परत दोन्हीच्या मध्ये एक एक टिपका आपण असा काढून घ्यायचा आहे. तर असे टिपके काढल्यावर एक एक करून आपण हे 4 पर्यंत काढून घ्यायचे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपण खालच्या भागामध्ये रांगोळी टिपके काढून घेतले त्याच पद्धतीने वरती काढून घ्यायचे. हे बघा, 7 नंतर 6, 6 नंतर 5 आणि 5 नंतर 4. तर आपल्याला फक्त 4 पर्यंतच काढायचे. अगदी सोपी अशी ही रांगोळी आहे. टिपके सुद्धा व्यवस्थित काढता येतात. दोन्ही बोटामध्ये धरून अंगठ्यामध्ये आपण ही रांगोळी धरून आपण टिपके काढायचे, अगदी बारीक बारीक. आणि ही रांगोळी जाड घ्यायची नाही, बारीक रांगोळी घ्यायची. आता त्याच्यानंतर 4 टिपके सोडून आपण हे 5 टिपक्याला अशी रेष ओढून घ्यायची. म्हणजे एक टिपक्यांची लाईन सोडायची, त्याच्यानंतर रेष ओढायची, परत एक टिपक्यांची लाईन सोडायची, रेष ओढायची. अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचं. ज्या पद्धतीने सरळ रेषा काढल्या त्याच पद्धतीने अशा तिरक्या सुद्धा काढून घ्यायच्या. बघा, एक सोडायची, त्याच्यानंतर एकीला रेष काढून घ्यायची, परत एक सोडायची आणि एकीला अशी सरळ रेष मारायची. अगदी टिपके जोडत ती सरळ आपोआप येते. हे बघा, आपण टिपके सरळ व्यवस्थित काढले तर रेषेही अगदी व्यवस्थित आपल्याला काढता येते. सहज रांगोळी आपल्याला त्या दोन्ही बोटाच्या साहाय्याने सोडता येते अशी हळूहळू. हे बघा, तर मी पूर्ण टिपक्यांना हे रेषा जोडून घेतल्या आहेत. तर आपलं हे पूर्ण झालेलं आहे. आपण हे सगळे टिपके एकाला एक जोडून घेतले. तुमच्या समोरच मी तुम्हाला दाखवले कसं काढायचं हे. आणि आता आपण ह्याला फुलांचा आकार कसा करायचा ते बघू. पाकळ्या तर अगोदर मध्यभागी करून घ्यायचे. तर कडेचंही तुम्हाला मी दाखवते एक करून. तर कडेचं सुद्धा आपण याच पद्धतीने आकार द्यायचा. ज्या मध्ये रेषा आहेत त्या मध्यभागी आपण काढून घेतल्यावर आपल्या लक्षात येतं. तर बाजूच्या पाकळ्यांना आकार आपण मध्यभागी जसा दिलाय त्याच पद्धतीने आपण बाहेर त्याला आकार द्यायचा आहे आणि तेवढीच पाकळी आपण काढायची. त्याच्यामुळे अगोदर मध्यभागी असा काढून घ्यायचं. तर मी पूर्ण मध्यभागी काढून घेतले आणि आता त्याच्यानंतर कडेचं काढून घ्यायचे. तर आपले अशा पद्धतीने 3-3 पाकळ्या तयार होतात मध्यभागी. तर सर्व पाकळ्या काढून घेते मी. हे बघा, तुमच्या समोरच काढले. अगदी सोपा आकार द्यायला, अगदी सोपं आहे हे. काहीच वेळ लागत नाही याला. आपण जसा आकार देऊ तसं ते त्या रेषेच्या मापाने आकार आपण द्यायचा आहे. तर मध्ये जसा आकार दिलाय त्याच पद्धतीने बाहेरून आपण त्याला आकार देत चालायचे. हे बघा, किती सुंदर त्याला असा आकार येत चालला आहे. तर आपण आता हे जेवढ्या रेषा दिसत आहेत तेवढ्या सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर आपले हे टिपके होते हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि रांगोळी खूप सुंदर अशी आपल्याला काढता येते. हे बघा तुम्ही,
किती सुंदर अशी रांगोळी आपली तयार होतीये। आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्याला जसे आवडतील तसे आपण ह्याच्यामध्ये कलर भरू शकतो। मी सुरुवातीला दाखवलेलंच आहे तुम्हाला की कलर कसे भरल्यावर ही रांगोळी कशी दिसल। अगदी एक कलरमध्ये भरली तरी छान दिसते, त्याच्यामध्ये 2-3 कलर वापरले तरी छान दिसते। आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये कलर भरू शकतो। तर ही सणवाराला आणि रोज जरी दारात आपण काढली तरी ही अवघे 4 ते 5 मिनिटांमध्ये ही रांगोळी काढून होते। अतिशय सुंदर अशी ही रांगोळी दिसते। बघा, बोलता बोलता आपली पूर्ण रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे। हे बघा, सर्व आता फुलं एकमेकाला असे आपण त्या रेषा जोडून घेतल्या आणि आता त्याला अगदी गोल असा सुंदर असा आकार आलेला आहे। त्याच्यानंतर आपली पूर्ण रांगोळी झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याला मध्ये गोल करून घ्यायचे। ती अतिशय सुरेख अशी ही रांगोळी आपली दिसायला लागलेली आहे। पूर्ण झाल्यावर हे बघा, पूर्ण रांगोळी झाल्यावर आपली ही अशी गोल आणि सुंदर अशी ही रांगोळी तयार होते। आहे का नाही ही काढायला अगदी सोपी। तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा सुंदर नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।